अध्यक्ष सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट पलूस तसेच नॅशनल गोल्ड अँड सिल्वर रिफायनरी अँड ज्वेलर्स असोसिएशन यांच्या वतीने मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा रविवार दिनांक 28/4/2024 रोजी दुपारी 12:32 आयोजित केला आहे। स्थळ शिवपार्वती मल्टीपर्पज हॉल पलूस, तासगाव रोड पलूस, जिल्हा सांगली। सर्व जाती धर्मातील मुलामुलींचे लग्न कार्य मोफत करून दिले जाते। प्रत्येक जोडप्यास मणी मंगळसूत्र, मुलामुलींचे कपडे व संसारोपयोगी भांडी, कॉट गादी मोफत दिली जाते। दोन्ही बाजूकडे लोकांची जेवणाची सोय व मंडप व स्पीकर याची मोफत सोय केली जाईल। स्वच्छ सुंदर विटे शहरात बेजबाबदारपणाचे वर्तन। 2 वर्षापूर्वी भारत देशात स्वच्छ शहर म्हणून नावलौकिक मिळालेल्या विटे शहराला पूर्वीचे वैभव राखण्यात अपयश आले आहे। शहरात अनेक ठिकाणी स्वच्छतेच्या बाबत समस्या निर्माण होत असताना दिसत आहेत। गटार स्वच्छता, रस्ते सफाई वेळच्या वेळी जबाबदारीने होत नाही। दिरंगाई व चालढकलीचे प्रमाण वाढत चालले आहे। प्रशासनाचा वचक कमी असल्याचे दिसून येत आहे। सोमवारी बाजारच्या दिवशी मायनी रस्त्यावर एका गटारीतून प्लास्टिकच्या शेकडो बाटल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी बाहेर काढल्या आहेत। पाण्याच्या बाटल्या, शीतपेयांच्या बाटल्या, मद्याच्या बाटल्या व अन्य प्लास्टिकच्या बाटल्यांचा समावेश त्या ढिगाऱ्यात होता। प्लास्टिकच्या बाटल्यांचा खच पाहून हेच का स्वच्छ सुंदर विटे शहर असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती तेथे निर्माण झाली होती। याला प्रशासन, विटा पालिका स्वच्छता विभागातील अधिकारी, स्वच्छता कंत्राटदार, कंत्राटी पद्धतीचे स्वच्छता करणारे कर्मचारी यांच्यासह नागरिकही तितकेच जबाबदार आहेत। प्लास्टिक वापरावर बंदी असताना प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे। पाण्याच्या बाटल्या व्यवस्थित न ठेवता गटारीत टाकणे, कचऱ्यात टाकणे असे कृत्य केले जात आहे। कचरा घंटागाडीमध्ये न टाकता गटारीमध्ये किंवा इतरत्र टाकला जात आहे, त्यामुळे स्वच्छतेत बाधा निर्माण होत आहे। तसेच गटारी तुंबणे व दुर्गंधी पसरणे अशा घटना घडल्याचे निदर्शनास येत आहे। विटे शहर गेल्या अनेक वर्षापासून स्वच्छ सर्वेक्षणमध्ये स्वच्छता अभियानात सातत्यपूर्ण सुयश प्राप्त करीत आहे। गेल्या 2 वर्षांपासून प्रशासकाचा कार्यकाल आहे। नगरपालिकेत नगराध्यक्ष व नगरसेवक यांचा कार्यकाल संपल्याने त्यांचा अधिकार व कर्तव्य सध्या संपुष्टात आले आहे। परिणामी त्यांचा नगरपालिका कामकाजातील प्रभाव आणि वचकही कमी होत असल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे स्वच्छ सुंदर विटे शहर लौकिकाला साजेसे राहिले नाही अशी चर्चा नागरिकातून होत आहे। स्वच्छ विटा, सुंदर विटा अशी बिरुदावली व स्वच्छतेची परंपरा आणि गतवैभव टिकवण्यासाठी प्रशासन, अधिकारी, स्वच्छता विभागातील कर्मचारी यांच्यासह माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, जागरूक नागरिक यांनी पूर्वीप्रमाणे जागरूक राहून लक्ष ठेवावे व मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। तसेच व्यावसायिक, व्यापारी आणि नागरिकांनीही शहर स्वच्छतेबाबत आपले कर्तव्य लक्षात ठेवून योगदान देणे गरजेचे आहे। विटे शहराचा स्वच्छ सुंदर शहराचा नावलौकिक टिकवण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न केले जावेत अशी मागणी देखील होत आहे।